1-2 वर्षाचं लहान मूल कुणाच्या आश्रयाला जातं? आईच्या. बरोबर. म्हणजे लहान मुलाला आईचा आश्रय आहे म्हणून ते आईकडे धावत जातं भीती वाटली की. आता आम्ही सगळेजण संसारात आहोत, आम्ही त्रिविध तापानं तापलेलो आहोत, मग आम्ही कुणाकडे जायला पाहिजे? विठू माऊली आहे. बरोबर. आमची कोण माऊली आहे? विठ्ठल. म्हणजे आम्ही कुणाकडे जायला पाहिजे? विठ्ठलाकडे जायला पाहिजे. पण आम्ही जातो कुणाकडे? आम्हाला त्याचा काय आधार वाटत नाही. आम्हाला आधार वाटतो शरीराच्या, वेगवेगळ्या प्रकारचे आधार आहेत. शरीराचा आधार वाटतो, कधी सत्तेचा संपत्तीचा आधार वाटतो. बरोबर. इतर पै पाहुणे नातेवाईक यांचा आपल्याला आधार वाटतो आणि आपण देवाचा काय आधार घेत नाही. आम्हाला आधार इतरांचा वाटतो. नारद भक्तिसूत्र नावाचा एक सुंदर ग्रंथ आहे, त्याच्यात नारदांनी एक विचार मांडला. ते म्हणतात, अन्याश्रयानाम त्यागो इति अनन्यता. सर्व आश्रयांचा त्याग करणं आणि एका भगवंताला शरण जाणं, यालाच काय म्हणायचं? खरी शरणागती आहे. शरण जाणं या शब्दाचे सुद्धा 2-3 अर्थ होतात. देवा तुला मी शरण आलोय असं तोंडानं म्हणायचं, याला वाचिक शरणागती म्हणतात. एखाद्याला साष्टांग नमस्कार करायचा, याला कायिक शरणागती म्हणतात. आणि आपल्या जीवनात जे काही सुखदुःखाचं घडेल ती सगळी ईश्वराची इच्छा आहे म्हणून ते शांतपणे स्वीकारणं, याला अस्सल शरणागती म्हणतात. काय ते सांगितलं कळलं? देवा तुला मी शरण आलोय असं तोंडानं म्हटलं तर त्याला कुठली शरणागती म्हणायची? वाचिक शरणागती. देवाला किंवा गुरूंना किंवा इतर एखाद्या व्यक्तीला साष्टांग नमस्कार करणं, याला कुठली शरणागती म्हणतात? कायिक शरणागती. आणि आपल्या जीवनात घडणारे जे काही बरे वाईट प्रसंग आहेत ते सगळे प्रसंग ईश्वराची इच्छा म्हणून शांतपणे स्वीकारणं, याला काय म्हणायचं? अस्सल शरणागती. मग आपण अशी शरणागती अजून आपण स्वीकारलेली नाही. कारण मुळात शरण जाणं, नम्र होणं आम्हाला आवडतच नाही. आणि त्यातल्या त्यात कोल्हापूर जिल्ह्यात तर आपल्याला कुणालाच आवडत नाही. कारण आमचा मराठी बाण आहे, कुठला? मोडेन पण वाकणार